नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नांदणी मठातील हत्तीनीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आंदोलन, राष्ट्रपतींकडे दया अर्ज। नांदणी तालुका शिरोळीतील प्राचीन जैन मठातील माधुरी हत्तीनीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातच्या वनतारा प्राणी पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आलं आहे। या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हातकणंगले येथे आंदोलन करण्यात आलं आणि राष्ट्रपतींकडे दया अर्ज सादर करण्यात आला। जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानकासमोर झालेल्या आंदोलनात उपनेते संजय पवार, माजी आमदार सत्यजित पाटील, नवेस मुल्ला, विजय देवणे, स्वप्नील मगदूम, मंगल चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते। तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं। त्यात नमूद करण्यात आलं की 1200 वर्षाचा इतिहास असलेल्या मठात हत्तीनीचे 35 वर्षापासून संगोपन सुरू आहे आणि हा मठ 748 जैन गावांचं श्रद्धास्थान आहे। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार पेटाने न्यायालयात चुकीची माहिती दिली असून राज्य सरकारने यामध्ये मूकसंमती दर्शवली। यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून पेटावर कठोर निर्बंध लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे। हत्ती बचाव कृती समितीसह विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींकडून या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। तसेच मठाच्या वतीनं फेर याचिका दाखल करून हत्तीनीला परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी। पहिल्यांदा इथल्या जे प्रमुख पदाधिकारी आपले आहेत त्यांचं अभिनंदन करतो। आपल्याला शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय पक्षप्रमुखांनी जे आपल्याला बाळकडू दिलेलं आपल्याला नवीन बाळकडू की राजकारण नाही समाजकारणाला महत्त्व द्या आणि या समाजकारणासाठी आज आपण इथे एकत्र आलो। या आंदोलनातील उपदेश सर्वच मान्यवर म्हणेल मी आणि जास्त वेळ न घेता आपल्या तहसीलदारांना एक निवेदन द्यायचे आपल्याला राष्ट्रपतीच्या नावाने काहीतरी निवेदन आपण तयार केलं, कारण त्यांना जो अधिकार आहे सुप्रीम कोर्टाला सूचना करायच्या। माधुरी आपली परत मिळाली ह्यासाठी आपल्याला लढायचा तेव्हा वैभवजी ही माधुरी आपली जरी हत्ती नसली पण त्या गावकऱ्यांची लेख आहे, ती गावकऱ्यांची मुलगी आहे। आतावर ती गावकऱ्यांची होती, नंतर कोल्हापूरकरांची आमची झाली, आता महाराष्ट्रात झाली आणि हळू ती देशाची झाली। ज्यावेळी या प्रक्रिया सुरू होत्या संजयराव, त्यावेळी या सरकारने हस्तक्षेप करणं अत्यंत गरजेचं होतं। हे सरकार फक्त ठेकेदारांचा जीव घेणे, लूट करणे, महाराष्ट्राची महाराष्ट्र कसा फोडायचा, मुंबई कशी फोडायची यासाठी गुंतल्यामुळं या सर्वसामान्य लोकांच्या आणि सामाजिक प्रश्नाकडे लक्ष द्यायला ह्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला वेळ नसल्या कारणानं आपली मुलगी, ही आपली बहीण ही गुजरातला हलगत गेली। हे माहीत नव्हतं इथं काय चाललंय आपल्या लोकांना, कशा पद्धतीने हायकोर्टमध्ये दोन लोक गेली, हायकोर्टमध्ये याचिका का फेटाळली, पेटाला कुणी तक्रार केली, सुप्रीम कोर्टाचा आदेश झाला, मग कायद्याचा बडगा, पोलीस प्रशासनाचा दबाव, लोकांना मारहाण करणे, लाठ्याला करणे, तोपर्यंत इथले लोकप्रतिनिधी, इथले खासदार, इथले आमदार काय झोपा काढत होते आणि आता बंडून अटक करायला तुम्ही पुढे येताय की आमची आरती द्यायला पाहिजे। भविष्यात ह्या लोकांना लक्षात ठेवा, ज्या लोकांनी आपली हत्ती इथली गेलेली आहे कुणामुळं, तर इथले आमदार, इथले खासदार जबाबदार आहेत। देवी दादा इथले खासदार आमदार जबाबदार आहेत आणि त्या लोकांची माझी विशेषता मी बघितली तयार केली तर ती अभिनंदन करीन। त्याला तिथं उभा करून दिल्या, तिथं चलेजाच्या घोषणा दिल्या। हे नाटक ज्याच कोण चालत नाही की जरी एक आपली इथं हत्ती म्हणजे काय आपण म्हणतो जनावर म्हणतो, जनावर नाही यायची, त्या भावना वेगळ्या होत्या, ती एकरूप आपल्या गावाची झाली होती आपल्या आणि तिने सगळी योग्य निगा राखत होती लोक। आज सुद्धा आव्हान आहे, त्या लोकांनी सांगितलेलं, महाराजांनी सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की आपण जी आपली मुलगी म्हणून आम्ही सांभाळ करतो, त्या सगळ्या गोष्टींचा मुख्यमंत्र्यांनी, केंद्र सरकारने विचार करावा आणि आमची हत्तीनं आम्हाला आमची बहीण, आमची मुलगी परत द्यावी। कोल्हापूर सक्षम आहे, हे कोल्हापूर महाराष्ट्राला आणि या देशाला एक वेगळं दिशा देणारं कोल्हापूर आहे।
हातीन आमच्यासाठी काय मोठी नाही आहे, ती आमची आम्हाला परत मिळावी यासाठी हा आपला लढा आहे आपला. परवा खरोखर या कोल्हापुरातील आणि या विषय भागातील सर्व बंधू भगिनींचं मी अभिनंदन करेन. काय लढा असतो, कशा पद्धतीने लढा देतात ही लोक कोल्हापूरची हे तरी दाखवून दिलेलं आहे. त्यांचं मनोपरी अभिनंदन करतो. माझे पत्रकार बंधू सुद्धा काय तिथल्या बातमी बघितलं की सामाजिक आपलं ऋण आहे, चौथा स्तंभ कशा पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा काम करताय. आपल्या न्याय मिळेल तोपर्यंत तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर आम्हाला दिशा द्या, आम्हाला सूचना करा. आणि सगळे पदाधिकारी त्यांना काही वेळा आम्हाला अडचण नसते, काही पक्षाला अडचण असते, आम्हाला अडचण नाही आहे. एकनाथ चला की चला आणि थांबणार नाही म्हणून या राज्य सरकारला केंद्र विनंती आहे. आणि तो हत्ती इकडे जात असताना बघता बघता त्या मठाचा हत्ती कधी तो नांदणी गावातील शिरोळ तालुक्याचा कोल्हापूर जिल्ह्याचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्राचे अस्मिता झाला हे खरं तर कोणाला लक्षातच आलं नाही. आणि नेहमीप्रमाणे स्वाभिमानी जनता कोल्हापूरची या पद्धतीनं कोणताही अन्यायाने सहन करून घेत नाही. आज संदेश द्यायचा आणि म्हणून ते रस्त्यावर उतरले. आज त्याचाच एक पक्षाही चुकीच्या गोष्टी आपण सहन करायच्या नाही. शिवसैनिकांनी त्या रस्त्यावर उतरायचं आहे आणि त्यासाठी आज आपण सर्वजण जमलो आहे. आज या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्मान्य शिवसैनिक उपनेते आदरणीय पवारसाहेब, आमचे मार्गदर्शक आणि सहसंपर्क प्रमुख दादा जेवणे साहेब, माझे सहकारी वैभव उगळे साहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, सर्वच पदाधिकारी, शिवसैनिक मित्र, युवा सेनेची टीम आणि इथं उपस्थित सर्व वार्ताहर मित्र बंधूंनो, परवा दिवशी आम्ही ज्या वेळेला ही घटना घडली ज्या दिवशी ॲक्च्युली हा हत्तीचा निर्णय झाला त्याच दिवशी जो उद्रेक नांदणी गावात घडला त्याच्या दुसऱ्या दिवशी एक मुकमोर्चा निघाला होता. त्या मुकमोर्चाला मी आणि आदरणीय वैभव उगळे साहेब त्या मोर्चाला शिवसेनेचे सगळे पदाधिकारी तिथे हजर होतो. त्या तिथल्या घटनाक्रमानुसार मी ही माहिती आदरणीय पवारसाहेबांना, जेवणे साहेबांना दिली आणि मुंबईच्या बैठकीमध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांच्या समोर ही सगळी भूमिका आम्ही जिल्ह्यातील सगळ्याच लोकांनी ती मांडली. त्या दरम्यान बैठकीला आदरणीय राऊत साहेब होते, विनायक राऊत साहेब होते आणि मग पक्षप्रमुखांनी ती सगळी भूमिका ऐकून घेतली, समजून घेतली. त्याप्रमाणे आम्हाला या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आदेश दिला. मात्र हा आदेश येत असताना कोणत्याही पद्धतीचं राजकारण आपल्याला करायचं नाही ही पहिली सूचना आम्हाला पक्षप्रमुखांची होती. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.